जो नागडानाच आदित्य ठाकरेंनी त्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो केला होता ना, ती भरपाई करावी लागणार इकडेच, ह्याच जन्मात करावी लागणार. महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही. हे काय फालतूगिरी आहे? तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय? आम्ही करू देणार नाही. बघा, तुम्हाला लक्षात असेल, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 70 दिवस CBIला एंट्रीज दिली नव्हती. 70 दिवसामध्ये सरकार ह्यांचं, पोलीस यंत्रणा ह्यांच्याकडे होती. कुठलं एव्हिडन्स ह्यांनी ठेवलं असेल? आता डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हा पण एक क्लॉज आहेच ना. आणि म्हणून किती जरी हे लोकांनी साफसफाई करायचा प्रयत्न केला असेल तरी हे लोक आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील या केसमध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाहीत. बॉडी 14व्या माळ्यावरून खाली पडली, बॉडीवर एकही मार्क नाही. असं काय होतं की तुम्हाला बॉडी डिस्पोज करावी लागली लगेच? असं काय होतं? एवढी काय अर्जन्सी होती? बघा, तुम्हाला लक्षात असेल, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 70 दिवस CBIला एंट्रीज दिली नव्हती. CBIला एंट्री ही सुप्रीम कोर्टाने दिली, महाराष्ट्र सरकारने तेव्हा दिली नव्हती. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, 70 दिवसामध्ये सरकार ह्यांचं, पोलीस यंत्रणा ह्यांच्याकडे होती. कुठलं एव्हिडन्स ह्यांनी ठेवलं असेल? आता डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हा पण एक क्लॉज आहेच ना. आणि म्हणून किती जरी हे लोकांनी साफसफाई करायचा प्रयत्न केला असेल तरी हे लोक आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील या केसमध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाहीत. कारण का ही स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे. अहो, त्यांच्या सतीश सालियांच्या आजच्या ॲफिडेव्हिटमध्येच तुम्ही वाचा ना काय लिहिलं आहे. पहिल्याच क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे, बॉडी 14व्या माळ्यावरून खाली पडली, बॉडीवर एकही मार्क नाही. असं काय होतं की तुम्हाला बॉडी डिस्पोज करावी लागली लगेच? असं काय होतं? एवढी काय अर्जन्सी होती? फॉरेन्सिक लॅबमध्ये का बॉडीला नेलं नाही? आता जे काय एव्हिडन्स तुम्ही फॉरेन्सिक दाखवताय, आम्हाला काय माहीत ते खरोखरच दिशा सालियांचं आहे की नाही? हे सगळे विषय आजचे नाही आहेत साहेब. आम्ही सगळे 8 जून 2020ला दिशा सालियन गेली. आम्ही 9 जूनपासून हे प्रश्न विचारतोय. SIT स्थापन झाली 2022ला. आणि म्हणून लवकरात लवकर, मी सभागृहात नव्हतो, मी सभागृहाची चर्चा ऐकली, मी सभागृहात देखील मागणी करणार आहे SITने लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा. पण जे आम्ही म्हणतोय की त्या 70 दिवसामध्ये साफसफाई काय काय केली, डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स काय काय आहे, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे, हे सगळं, आणि CDR रिपोर्ट. फक्त CDR रिपोर्ट साहेब बाहेर पडला तर हे जे कोण आहेत ना, त्या काळातले जे मंत्री होते पहिले आतमध्ये जातील, त्यांना जावंच लागेल, कारण का कायदा आहे तो. 3 वर्ष झालं तुमचं सरकार असा आरोप विरोधक करतायत. लक्षात घ्या, फॅमिली ब्लड रिलेशन जेव्हा स्वतःहून ॲफिडेव्हिट देतं, बाहेरून तुम्ही किती जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी त्याला पॉलिटिकल अँगल दिला जातो. आता स्वतः फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे, स्वतः वडील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि म्हणून आता त्या विषयाला वेटेज जास्त आहे. आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने जाईल असं मला वाटतं. आता शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की खऱ्या अर्थानं आता दिशा सालियनच्या फॅमिलीवर दबाव हा राजकीय आहे. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्यांनी खरं तर ते ॲफिडेव्हिट वाचलंच नाही, 260 पानांचं जे आहे ते. त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये पण म्हटलंय, पूर्वी माझ्यावर दबाव होता, आता मी कुठल्याही दबावाखाली नाही, असं त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं आहे. म्हणून हे कोण अडाणी कोण आहेत ना UBT मधले, त्यांनी अगोदर त्यांची ॲफिडेव्हिट वाचावी. आदित्य ठाकरे असं म्हणतात की 5 वर्ष गेले मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, या प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. आदित्य ठाकरे म्हणतात ते जे काय असेल ते आम्ही कोर्टात बघू. अरे, तुला काय लायसन्स आहे का मर्डर करायचं? महाराष्ट्रामध्ये कोण आहे तू? लायसन्स आहे का तुझ्याकडे? जो नागडानाच आदित्य ठाकरेंनी त्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो केला होता ना, ती भरपाई करावी लागणार इकडेच, ह्याच जन्मात करावी लागणार. महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही. हे काय फालतूगिरी आहे? तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय? आम्ही करू देणार नाही. निलेशजी, पण त्या काळात असं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, राणे साहेबांनाही मालवणी पोलिसांनी स्टेटमेंटसाठी बोलवलं होतं. हो, तर मी तुम्हाला सांगतो, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. जर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे, जर कुठला आरोपी रेप केसमध्ये, मर्डर केसमध्ये आहे, पहिलं त्या आरोपीला अटक करावं लागतं. हा तर डायरेक्ट नाव घेतलंय नातेवाईकांनी, वडिलांनी नाव घेतलंय, त्याला तर आतमध्ये घेतलाच पाहिजे.